तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फक्त 22 किलोमीटरच्या बाईक राईडमध्ये या सुंदर जागा बघता येतात. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. वेंगुर्ला ते तेरेखोल ही बाईक राईड तुम्ही केलीच पाहिजे. हा रस्ता खूपच सिनिक आहे, त्यामुळे कुठे थांबू आणि कुठे नाही असं नक्कीच होईल. गर्द हिरव्या झाडांमधून जाणाऱ्या रस्त्यावर प्रवास करायला मजा येत होती. मोचीमाड गावाजवळ आलो. एका बाजूला पांढऱ्या वॉटर लिलीचे मळे दिसायला लागले, तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण शेत बगड्यांनी भरलेलं दिसलं. इथे थोडा वेळ थांबून सर्व गोष्टी बघितल्या. एका ठिकाणी आसोली गावचा पत्ता विचारला आणि आम्ही पोहोचलो सुरंगी बघायला. सुरंगी म्हणजे मार्च महिन्यात फुलणारं एक सुगंधी फूल. झाडाच्या खाली अशा चादरी अंथरून फुलं जमा केली जातात. या फुलांचा वापर औषध आणि अत्तरांमध्ये केला जातो. फुलांविषयी माहिती घेऊन गावकऱ्यांशी थोड्या गप्पा मारल्या. थोड्याच वेळात आरोली गावात आलो. इथे वेतोबाचं मंदिर आहे. सुरंगीच्या माळा इथे बघायला मिळाल्या. गाभाऱ्यातली वेतोबाची मूर्ती खूप खास आहे. समोरच सातेरी देवीचं मंदिर आहे. कौलारू मंदिर बघायला खूपच सुंदर दिसतं. रस्त्यावरच हे छोटं हॉटेल आहे. त्याच्या मागेच भातशेती केली आहे. तळ कोकणात पावसाळ्या व्यतिरिक्त सुद्धा भातशेती केली जाते. त्याला वांगणी शेती म्हणतात. हे सर्व बघून झाल्यावर पुढे निघालो आणि येऊन पोचलो शिरोड्याला. इथला समुद्र किनारा बघण्यासारखा आहे. इथल्या शांत वातावरणात निवांत वेळ तुम्ही घालवू शकता. नारळ पाणी पिऊन स्वतःला फ्रेश केलं, कारण आता एक छोटा ट्रेक करायचा होता. रेडी गावातल्या रस्त्यांमधून वाट काढत पोहोचलो यशवंतगडावर. महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर असणारा हा गड आहे. इथून दिसणारा नजारा तर कमालच आहे. गडाच्या खालीच असलेल्या बीचवर थोडा वेळ बसलो. तिथून पोहोचलो रेडीच्या गणपतीला. कौलारू मंदिर आणि भली मोठी गणपतीची मूर्ती खूपच आकर्षक आहे. आज जाऊन दर्शन घेतलं आणि मन प्रसन्न झालं. या राईडच्या शेवटच्या ठिकाणी आम्ही आता जाणार होतो. महाराष्ट्राची बॉर्डर पार करून आम्ही येऊन पोहोचलो तेरेखोल किल्ल्यावर. गोवा मुक्ती संग्रामाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्यात हॉटेल सुद्धा आहे. इथून समोरच गोव्याचा समुद्र किनारा दिसतो. छोट्याशा 22 किलोमीटरच्या रस्त्यावर संपूर्ण दिवस वेगवेगळे ठिकाणं बघण्यात कसा गेला तेच समजलं नाही. दिवसाचा शेवट आम्ही बीचवर मराठी गाणी ऐकत केला. कधी वेंगुर्ल्याला आलात तर एक दिवस आवर्जून या राईडसाठी राखून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.